Good morning, guys. Today we will learn difference between must have, could have, may have and might have. काय याच्यात ना आपण किती जरी हे झालं तरी आपल्याला यात कन्फ्युजन असतं. ओके, तर हे कन्फ्युजन आज आपण काय करणार आहोत? दूर करणार आहोत. काय करणार आहोत? दूर. ओके, चलो लेट्स स्टार्ट. सिंपल रूल लक्षात ठेवा बरं का मित्रांनो. काय असतं, हॅव नंतर ऑलवेज विथ्री असतं. हॅव नंतर काय असतं? ऑलवेज विथ्री असतं. सो मस्ट हॅव, कुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, याच्यानंतर काय येणार आहे? विथ्री येणार आहे. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाचं तिसरं रूप. ओके, मस्ट हॅव म्हणजे काय? जवळपास निश्चित असणे आवश्यक आहे. म्हणजे जवळपास निश्चित आहे ती गोष्ट घडलेली. हे सगळं आपण भूतकाळात हे करण्यासाठी आपण काय करतो की बाबा हा असं. शी मस्ट हॅव फॉरगॉटन हर कीज. ती तिच्या चाव्या विसरली असावी. ती तिच्या चाव्या विसरली असावी. शी मस्ट हॅव फॉरगॉटन हर कीज. आता नेक्स्ट एक्झाम्पल. दे मस्ट हॅव गॉन टू नाशिक. ते नाशिकला गेले असावे. ते नाशिकला गेले असावे. ही मस्ट हॅव ड्रिव्हन हिज कार. तो त्याची कार चालवला असेल. त्याने त्याची गाडी कार चालवली असेल. ओके, हे झालं मस्ट हॅव. मस्ट हॅव मध्ये काय असतं? म्हणजे काय म्हणतात त्याला? निश्चित, म्हणजे 100% गोष्ट झालेली असेल. मग इथं आपण एक प्रमाण लिहिलंय, रेशो लिहिलाय 90 ते 100%. असं आपण बोलताना त्याचं प्रमाण जोर असा असतो की यस ते घडलेलंच असेल, झालेलंच असेल, असं लाईक दिस. ओके, नाव कुड हॅव. कुड हॅव भूतकाळातील क्षमता, शक्यता असू शकतं, लाईक दिस. किंवा संधी. संधी म्हणजे काय? भूतकाळातील संधी बरं का. म्हणजे अपॉर्च्युनिटीज, म्हणजे पास्ट मधले अपॉर्च्युनिटीज झालेले असतील किंवा ते होत होतं पण नाही झाले, लाईक दिस. आपण लेट्स सी एक्झाम्पल्स. यू कुड हॅव हेल्प्ड मी बट यू वर बिझी. तुम्ही मला मदत करू शकला असता पण तुम्ही व्यस्त होता. ही कुड हॅव ब्रॉट पिझ्झा. त्याने पिझ्झा आणला असावा. हे त्याने पिझ्झा मागवला आणलेला असू शकतो. हे कन्फ्युजिंग आहे. हे करेक्ट काय? त्याने पिझ्झा आणला असावा. ओके, म्हणजे आणल्याची जी पर्सेंटेज आहे, शक्यता आहे ती जास्त आहे. म्हणजे हे कशासाठी? क्षमता, शक्यतासाठी हे एक्झाम्पल आहे. त्याने पिझ्झा आणला असावा. आणि हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे तो पिझ्झा आणू शकला असता. म्हणजे ही कुड हॅव ब्रॉट पिझ्झा. तो पिझ्झा आणू शकला असता. म्हणजे हे काय? अपॉर्च्युनिटी मिस केलेली आहे बरं का मित्रांनो. इथे अपॉर्च्युनिटी मिस केलेली आहे त्याने. तो पिझ्झा आणू शकला असता पण आणलेला नाही. म्हणून हे भूतकाळातील संधीचं एक्झाम्पल परफेक्ट आहे. म्हणजे मिस्ड अपॉर्च्युनिटीज आहे. तो पिझ्झा आणू शकला असता. गेटिंग? कुड हॅव. आता मे हॅव. मे हॅव म्हणजे असू शकतं, दॅट इज पॉसिबिलिटीज. रेशो कसा दिलाय? 40 to 50%, लाईक दिस. असं म्हणजे एक्झाम्पल बघू आपण. दे मे हॅव मिस्ड द ट्रेन ॲज दे हॅवंट अराइव्हड त्यांची ट्रेन चुकली असेल कारण ते अजून आलेले नाहीत. ओके, म्हणजे असू शकतं अजून आलेले नाहीत. वाय? कारण की त्यांची चुकली असेल. सेकंड एक्झाम्पल. इट मे हॅव रेन्ड. पाऊस पडू शकतो. शी मे हॅव स्टडीड. तिने अभ्यास केला असू शकतो, लाईक दिस. पॉसिबिलिटीज म्हणजे पर्सेंटेज जास्त आहे. आता मे हॅव मध्ये असू शकतं पर्सेंटेज किती? 40 to 50%. आणि माइट हॅव मध्ये तेच प्रमाण कमी आहे. म्हणजे असू शकण्याचं प्रमाण किती? कमी आहे. सो इथं आपण मेन्शन केलंय म्हणजे लेस दॅन मे हॅव 30%. असं फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, हे सगळे जे पर्सेंटेज आहे ना फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज, म्हणजे तेवढं प्रमाण आहे. ओके, गडिंग. चलो. I might have left my phone at the cafe, but I'm not sure. म्हणजे काय? मी माझा फोन कॅफेमध्ये सोडला असेल पण मला खात्री नाही. सोडला असेल. गेटिंग? ही माइट हॅव प्लेड. तो खेळला असू शकतो. तो खेळला असू शकतो, लाईक दिस. गेटिंग? पण त्याचं प्रमाण किती आहे? कमी आहे. असं अशा पद्धतीने आपण तुमचं कन्फ्युजन दूर होईल नक्कीच. ओके, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. जर तुमचं काय अडचण असेल तर कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच.